इयत्ता 8वी कविता 6वी असा रंगारी श्रावण. भाग 2. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. झुली पोरीला झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गळ्याला, पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळला. मुलांनो, श्रावण महिन्यात गावातील मुली झाडांना बांधलेल्या झुल्यावरती झोके घेतात. नागपंचमीच्या सणाला असा झोका बांधला जातो. झुले झुलता झुलता मुली जे गाणे गातात त्या गाण्याला श्रावण एक लय देतो, म्हणजेच नाद देण्याचे काम करतो. श्रावणात सासरी गेलेल्या मुली सणासाठी माहेरी येतात आणि मग आपल्या बहिणींसोबत झोपाळ्यावर बसून गाणी गातात. हे सारे श्रावणच घडवून आणतो. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळला, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळा बघा, असा रंगारी श्रावण. या कडव्यामध्ये कवी सांगत आहेत की पोरं खेळत असतात तेव्हा श्रावण देखील त्यांच्या खेळात सहभागी होतो. मुलांनो, श्रावणात येणारा दहीहंडीचा खेळ चालू असताना श्रावण पावसाच्या रूपाने खेळात अधिक रंगत आणतो आणि दहीहंडी फोडणारे सारे गोपाळ भिजून ओले चिंब होतात. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळं झाडाआडत लपतो. मुलांनो, श्रावणातील पाऊस हा सलग नसतो. कधी ऊन तर कधी पाऊस. ऊन असतानाच उन्हात पावसाच्या सरी बरसू लागतात. याचेच वर्णन करताना कवी म्हणत आहेत की जणू लख्ख अशा चमकणाऱ्या उन्हात श्रावणाने पावसाचे घर बांधले आहे. जेव्हा कधी पाऊस थांबतो तेव्हा जणू खट्याळ असा श्रावण खोडी काढून झाडाच्या मागे लपून बसतो. श्रावणच हा ऊन पावसाच्या लपाछपीचा खेळ चालवत असतो असे कवी सांगतात. मुलांनो, एखाद्याला शिक्षा करायची असली की त्याचे घर उन्हात बांधू असे म्हणतात ना. इथे श्रावण पावसाचं घर उन्हात बांधतोय. आषाढात पावसाने अखंड बरसून सगळ्यांना जेरीस आणलेले असते ना, म्हणून श्रावण त्याचे घर उन्हात बांधतो. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. मुलांनो, श्रावण महिन्यातच आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळते. इंद्रधनुष्याची कमान जेव्हा आकाशात दिसते तेव्हा नभाला बांध म्हणजे अटकाव घातला आहे असे वाटते. रानात देखील विविध रंगाची फुले बहरलेली असतात. जणू काही श्रावणच त्याच्या रंगांनी फुलांची सुंदर नक्षी रानात काढतो आहे असे वाटते. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. असा रंगारी श्रावण, असा रंगारी श्रावण. असा हा रंगारी श्रावण येतो तेव्हा त्याच्या रंगाच्या सहाय्याने निसर्गात अनेक रंगांची चित्रे काढतो आणि सृष्टीला सजवण्याचे काम करतो. हिरव्यागार झालेल्या सृष्टीच्या मळ्यात म्हणजेच रानात तो खोपा करून राहतो. मॅडम, खोपा म्हणजे काय? खोपा म्हणजे घरटे. निसर्गातील हिरवळीमध्ये तो स्वतःचे घर करून राहतो आणि वातावरण आनंदमय करतो. अशा प्रकारे श्रावणातील निसर्गाच्या विलोभनीय बदलांचे आणि माणसाच्या आनंदमय जीवनाचे सुंदर वर्णन कवीने असा रंगारी श्रावण या कवितेतून केलेले आहे.